नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 10 वाजतायत. मी वर्षा नलावडे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाफास्ट 50 बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात. विधान परिषदेसाठी आज भाजपच्या कोर कमिटीची रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर रात्री बैठकीनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाणार असल्याचंही समोर. महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावरच सहमत आल्याची अट काँग्रेसनं घातली असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक प्रयत्नशील आहेत. पहिल्यांदाच मंत्र्याला महिलेकडून इतक्या शिव्या पडल्या. पटोलेंचं वक्तव्य. मुंबईत भाजपच्या मोर्चा वेळेस वाहतूक कोंडी. महिला चांगलीच संतापली. सत्तेचा माज आल्यामुळे त्याचा परिणाम दिसला. पटोलेंची टीका. मुख्यमंत्री स्वतःच सिरियल लायर आहेत. पटोलेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. सगळं रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय? पटोलेंचा सवाल. महिला आरक्षणावरून फडणवीसांनी विरोधक सिरियल लायर असल्याचं म्हटल्यानंतर पटोलेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. गृहमंत्री अमित शहांची काल रात्री कोलकात्यात 4 तास बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभारींसोबत चर्चा. बंगालच्या 5 विभागांमधील अमित शहांची शेवटची बैठक. पुणे महापालिकेमध्ये प्रभाग समिती अध्यक्षांमध्ये भाजपचं वर्चस्व. महापालिकेमध्ये 13 जणांची बिनविरोध निवड. राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा. सुशीलकुमार शिंदेंचा निकटवर्तीय नेता जयकुमार गोरेंच्या संपर्कात. जयकुमार गोरेंच्या गाडीतून अमोल बंगाळेंचा प्रवास. त्यामुळे चर्चांना उधाण. अमोल बंगाळेंनी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली होती. राहुल गांधींनी लोकसभेत 16चा आकडा सांगितल्यानंतर देशभर चर्चा. देशातील जनता 16 आकड्याचा अर्थ शोधतेय. लवकरच याचं उत्तर मिळेल. सरकार आणि भाजपबाबत हा आकडा असल्याचा काँग्रेसचा दावा. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी भाजपमध्ये वाद टोकाला. निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्र पक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया माने यांची हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी. मुंबईतील आमदार निवासच्या कर्मचाऱ्यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. आमदार निवासाबाहेर एकत्र येत विविध मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी. राज्यभरातील सरकारी विभागामध्ये काम करणारे चतुर्थ कामगार कर्मचारी हे कालपासून आपल्या मागण्यांच्या संदर्भात संपावर आहेत. मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानामध्ये आजपासून मराठी भाषिकांच्या रिक्षांवर मला मराठी येते असे फलक झळकणार. मराठीला विरोध करणाऱ्यांच्या संपात सहभागी होऊ नका, मनसेचं आवाहन. भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली. तातडीने कार्डियाक रुग्णवाहिका मागवावी लागली. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्यानं काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला. खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याचीही माहिती समोर. खरात प्रकरणामध्ये नाशिकच्या बड्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास चौकशी. एसआयटीकडून खरात प्रकरणात आर्थिक संबंधांचीही तपासणी. जमीन व्यवहार आणि इतर बाबींवर चौकशी. सूत्रांची माहिती. तर भोंदू अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर तक्रारी आलेल्या आहेत. 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याचं सूत्र सांगतायत. अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्या संदर्भात असल्याची माहिती आहे. टीसीएस प्रकरणामध्ये 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल. अटकपूर्व जामीन अर्जावर 2 तारखेला सुनावणी होणार. नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती चालणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश. सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश. नागपूरमध्ये समाजसेवेच्या नावाखाली रियाज काझीनं फसवणूक केल्याचा पीडित मुलींचा आरोप आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचं उघडकीस आलंय. पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील कोणसईमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट. फटाक्यांचं उत्पादन सुरू असताना दारूचा ब्लास्ट झाल्याची माहिती. दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू. 3-4 कामगार जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. बुलढाणामध्ये लग्न जुळत नसल्यानं 2 तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या. सोनाळा आणि मंगरुळमधील तरुणांची आत्महत्या. घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त. नागपूरमध्ये वाठोडा या ठिकाणी लग्नाचा आमिष दाखवत दिव्यांग तरुणीवरती अत्याचार. 19 वर्षांच्या
गतिमंद तरुणीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केले। अत्याचारानंतर पीडितेला तिच्या विभक्त झालेल्या वडिलांकडे सोडलं, तर वडिलांनीही पीडितेवरती अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर। कोल्हापुरात मद्यपी मुलाची बापाकडून चाकून भोगसून हत्या। हत्येनंतर एका मिरवणुकीमध्ये अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव। आरोपी वडील गफूर पठाणला राजारामपुरी पोलिसांकडून अटक। दारू पिऊन नाचत असलेल्या मुलाला जाब विचारल्यानंतर मुलाने वडिलांना मारहाण केली होती। लातूरच्या चाकूरमध्ये घडलेल्या मुलाच्या हत्येप्रकरणी चुलती बरोबरच पूजा अर्चा करणाऱ्या एका महाराजालाही अटक। याच महाराजानं मुलाची गळा दाबून हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर। राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन। पुण्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट कायम। एल निनोच्या प्रभावामुळे कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा संमिश्र हवामानाचा पुणेकरांना बसतोय फटका। जमिनीचे एनए करणं आता अधिक सोपं होणार आहे। सातबारावरती ऑनलाईन नोंद होणार आहे। अकृषिक रूपांतर प्रक्रिया ही सुरुवात झाल्यानं आता जमिनीवरती विकास परवानगी किंवा बांधकाम आराखडे मंजूर करून घेतानाच एकर कमी इथं रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे। या वर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 48.80 लाख टन खतांचा कोटा मंजूर झालाय। युरिया, डीएपी सह सर्व खतांचं नियोजन आहे। सध्या 27.44 लाख टन खते उपलब्ध आहेत। शिवडीमधील टनेल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवरती 2 नग बटरफ्लाय व्हॉल्व बसवण्यात येणार आहेत। परिणामी मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पुणे शहरामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम।